अख्ख्या देशाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पद्धतीने एकेरीमध्ये उल्लेख केला गेला, कोण लागतात हे लोक? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीमध्ये तुम्हाला तिथे देशाच्या संसदेमध्ये तुम्ही मंत्री आहात, देशाच्या संसदेमध्ये तुम्ही पंतप्रधान आहात, कशा पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरीमध्ये उल्लेख करता? लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। ज्या घटनेच्या आधारे, ज्या संविधानाच्या आधारे तुम्ही सत्तेवर आलेले आहात, आम्हाला माहिती आहे ईव्हीएम देवीला तुम्ही कब्जामध्ये ठेवून सगळी तुमची सत्ता येते, केंद्रातली सुद्धा आणि राज्यातली सुद्धा, परंतु तो वेगळा विषय आहे, त्यावेळेला बोलू। परंतु ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान एकेरी भाषेमध्ये करून केलेला आहे, त्याचे हे पडसाद अख्ख्या देशभर घडतात आहेत। हे फक्त महाराष्ट्रात घडते असं नव्हे, महाराष्ट्रात अति प्रमाणामध्ये घडेल आणि आपण बघाल याच्या पुढे अनेक हा प्रश्न असा निकाली निघणार नाही जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही, तोपर्यंत ही आंदोलनं चालू राहतील आणि त्यांनी माफी मागून राजीनामा द्यायला पाहिजे। घटनाकार, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख ज्या पद्धतीने त्याने तुच्छपणे केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये, त्याच्या निषेधार्थ अख्ख्या देशभर हे आंदोलन सुरू आहे। दुर्घटना घडली, दुर्घटना म्हणतोय मी, ह्यांच्या बापाची मुंबई, ह्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? काय चाललंय? कोण हे ठरवणारे हरामखोर? माफ करा, मला हा शब्द वाईट आहे, तुम्ही दाखवणार आहात मला माहिती आहे, मी माफी मागतोय। त्याचं कारण असं आहे की आमचाही उद्रेक होतोय। अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये असेल, कल्याणमध्ये असेल, कल्याणची घटना काय दर्शवते? तुम्ही लोक अशा पद्धतीने रॉडने मारलेलं आहे त्या माणसाला आणि हिणवून मारलेलं आहे की तुम्ही मराठी माणसं अशा पद्धतीने, मराठी माणसांचा अशा पद्धतीने अपमान करणं, मराठी माणसाला अशा पद्धतीने बेइज्जत करणं आणि त्याला मारहाण करणं, त्याचा आम्ही तीव्र शब्दात कालही मी निषेध केलेला आहे, आजही मी निषेध करतो। आणि देवेंद्र सरकारला विचारतो, आपण फार मोठ्या मेजॉरिटीमध्ये आलात, ठाण्यामधून अनेक तुमचे आमदार निवडून आले, कल्याणमधून तुमचे आमदार निवडून आले, तुमचे खासदार निवडून आले, का दिसत नाही का तुम्हाला हे सगळं? कोण हे ठरवणारे? हे ठरवणारे कोण? कोणी कुठे राहायचं, कोणी काय खायचं आणि कोणी काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जिवंत आहे, तुम्ही किती प्रयत्न केलात तरी ते मिटणार नाही, तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केलात तरी आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि संपूर्ण मानवजातीला तो अधिकार आहे। आपण काय खावं, आपण कुठे राहावं, काय राहावं, हे लोक ठरवणार आहेत का? आणि म्हणून त्याही घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो।